अखेर शरद पवारांनी महाविकास आघाडीमधून राज्यसभेची उमेदवारी मिळवली आहे. महाविकास आघाडीतून राज्यसभेवर उमेदवार म्हणून शरद पवारांना उमेदवारी देण्यात आल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये, मात्र शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. लवकरच त्यांची घोषणा केली जाईल अशी चर्चा सुरू आहे. असं असताना मात्र काही तासांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी एक अशी पोस्ट केली होती की अजूनही नाव घोषित झालेलं नाहीये, चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेमकं महाविकास आघाडीत काय सुरू आहे हे समजत नाहीये. दुसरीकडे मात्र भाजप यांच्या एक उमेदवारीची घोषणा कधी होते याची वाट बघतोय. बरोबर ऐकलं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा होण्याची वाट भाजप बघतोय. कारण शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या उमेदवारीचा आणि तुम्ही म्हणाल की भाजपचा आत काय संबंध, तर शरद पवारांना राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी मिळणं हे भाजपसाठी महत्वाचं असणार आहे आणि फायद्याचं असणार आहे. जर ती मिळाली नाही तर भाजप इथं वेगळी चालही खेळू शकतो. मग ती चाल काय आहे, भाजपसाठी शरद पवार का महत्वाचे आहेत, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. 16 मार्चला राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. 10 राज्यांतील एकूण 30 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महायुतीकडून 6 आणि महाविकास आघाडीकडून 1 उमेदवार निवडून येऊ शकतो, एवढं स्पष्ट गणित आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती. नुकतंच महायुतीमधील भाजपची 4 नावं जाहीर झालेत. शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी एक खासदारांची नावं देणं अपेक्षित आहे, जी लवकरच घोषित होतील. पण खरी अडचण होती ती महाविकास आघाडीत. कारण फक्त जागा एकच. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांचा कार्यकाळही या राज्यसभेच्या निवडणुकीत म्हणजे या राज्यसभेत यावर्षी संपलाय. वयाचा मुद्दा पुढे गेला, पण तरीही राज्यसभेवर परत जाण्यासाठी शरद पवारांनी आपलं नाव दिलं आणि आता त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीतून घोषित होईल, पक्की होईल अशा चर्चा जोर धरतात. खरं तर शरद पवार म्हणजे केंद्रातील वजनदार नेते. महाराष्ट्र चळवळ असो, सत्तांतर असो, राजकीय डावपेच असो, त्यांनी सगळं पाहिले. राजकारणात तेल लावलेला पैलवान अशी त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच ही सगळी कारणं देत त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाते असं देखील सांगितलं जाते. पण महाविकास आघाडीत हे गणित सोपं नव्हतं. ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादीकडे सगळ्यात कमी म्हणजे 10. म्हणजे संख्याबळ पाहिलं तर राष्ट्रवादीचा खासदार निवडूनच येऊ शकत नाही. मात्र हे शक्य केलं तर शरद पवारांनी. खरं तर संख्याबळानुसार ठाकरे गटाचा दावा मजबूत होता. आदित्य ठाकरेंनी संख्याबळाच्या आधारावर आमचा उमेदवार निवडून जाईल, आमचा उमेदवार राज्यसभेत जाईल असा दावा केला होता. प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव पुढे होतं. काँग्रेसही दावा करत होता. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत होतं. याचं कारण म्हणजे राज्यसभेत एनडीएकडे 134 सदस्य आहेत, ज्यात 103 सदस्य भाजपचे आहेत. इंडिया गठबंधनकडे 79 सदस्य आहेत, ज्यात 27 सदस्य काँग्रेसचे आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवायचं असेल तर संबंधित पक्षाकडे किमान संख्येच्या 10% जागा असणं आवश्यक आहे आणि सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत, ज्यामुळे त्यांना किमान 25 सदस्यांची आवश्यकता आहे. मात्र आत्ताचे खासदार निवृत्त झाल्यानंतर ही संख्या खाली जाऊ शकते. मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या पदाची जागा कायम राखण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपद कायम राज्यसभेत आपल्याकडे राहावं यासाठी काँग्रेस प्रयत्न करत होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातून एखाद्या खासदाराला दिल्लीत पाठवण्याचे प्रयत्न सुरू होते. म्हणून किमान राज्यसभेची महाराष्ट्राची ही जागा मिळावी यासाठी लॉबिंग देखील ठाकरेंकडे सुरू झालं होतं. पण काँग्रेसला त्याचा फायदाही झाला असता. मात्र तसं काही झालेलं नाहीये. याचं कारण राष्ट्रवादीनं सुरू ठेवलेली लॉबिंग. राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिल्लीत गाठलं, राहुल गांधींशी चर्चा केली आणि त्यावेळी राहुल गांधींचं मत असं आहे असं सांगण्यात येते की महाविकास आघाडीची स्थापना शरद पवारांमुळे झाली, त्यामुळं ही भूमिका घेत काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला. मग हेच राष्ट्रवादीचे नेते हीच भूमिका घेत ठाकरे गटाकडे गेले, त्यांची ही भूमिका मांडली आणि विधान परिषदेत येत्या मे मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे देखील कार्यकाळ राज्यसभेत संपणार आहे, तर त्यावेळी मदतीचं आश्वासन राष्ट्रवादीकडून दिली घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गट आता पवारांच्या उमेदवारीला मान्यता देईल असं सांगितलं जाते. मात्र ही चर्चा झाल्यानंतर लगेचच आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली की अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच लढू, ही जी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली त्याच्यावरून महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे याची स्पष्टता येत नाहीये. आता बघा, काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं की 6 जागा महायुतीच्या निवडून जातील आणि 1 जागा महाविकास आघाडीची असेल. आता ते उमेदवार कोण असतील हे महाविकास आघाडीनं ठरवावं.
पण काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की जर ते उमेदवार शरद पवार नसतील तर मात्र भाजप इथं 7वा उमेदवार आपला देऊ शकतो आणि 2022 ची पुनरावृत्ती करू शकतो. म्हणजे राज्यसभेत 7ही खासदार महायुतीचे निवडून आले असते किंवा येऊ शकतात जर शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर. त्याचं गणित कसं आहे, 2022 ला नेमकं काय झालं होतं, आता काय होऊ शकतं, हे सांगणारा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय. तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आता शरद पवारांसाठी स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गट चर्चेत असणं किंवा हट्टी असणं, आग्रही असणं मान्य आहे. मग भाजप का एवढा आनंद आहे किंवा भाजपचा फायदा काय जर शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी महाविकास आघाडीतून मिळाली तर? हेच आता आपण मेन मुद्द्यावर बोलूयात. तर बघा, महाविकास आघाडीकडे मिळून जितकी मतं आहेत त्यात फक्त एक उमेदवार सहज जिंकू शकतो. म्हणजे काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षापैकी कोणाला तरी माघार घ्यावी लागणार आहे. आणि ही जागा शरद पवार यांना दिली तर काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटालाही आपला आवाज कमी झाल्याची भावना होऊ शकते, ज्याचा फायदा विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीतील समतोल जो कम्युनिकेशन गॅप यापूर्वीच झाला होता, जेव्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती, बैठकांमध्ये चर्चासत्रामध्ये राष्ट्रवादी नव्हती किंवा राज्यसभेच्या उमेदवारी देण्यावरून ठाकरे आणि काँग्रेस अडून बसली होती, ज्याचा फायदा कुठेतरी भाजपला होत होता, तो इथं होतोय. दुसरं म्हणजे राज्यसभेत प्रत्येक जागा महत्वाची असते. काँग्रेसला स्वतःची संख्या वाढवायची होती कारण काँग्रेसला राज्यसभेत आपलं विरोधी पक्षनेतेपद टिकवायचं होतं. पण आता झालं काय, काँग्रेसनं शरद पवारांना उमेदवारी देणं मान्य केले, ही जागा पवारांकडे गेली तर काँग्रेसचं थेट नुकसान होणार आहे. विरोधकांमध्ये जितकी अंतर्गत चुरस वाढेल तितका प्रत्यक्ष फायदा भाजपला होणार आहे. राज्यसभेत विरोधी पक्ष नेता पदच राहणार नाही, काँग्रेसला त्या पदावरून मागं हटावं लागेल, जिथं फायदा कोणाचा आहे, भाजपचा आहे. तिसरं म्हणजे भविष्यात आता मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे विलिनीकरणाची चर्चा अजूनही सुरू आहे, त्याला पूर्णविराम मिळालाय असं सांगता येत नाही. समजा पुढे जाऊन राष्ट्रवादीत पुन्हा काही राजकीय बदल झाले तर ही जागा पुढे समीकरण बदलू शकते. विलिनीकरण झालं तर ही राज्यसभेची जागा शरद पवार त्यांच्यासोबत गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या अजून कमी होऊ शकते. त्यामुळे भाजप थेट काही बोलत नसला तरी त्याची संपूर्ण घडामोडीवर नजर आहे आणि या 3 गोष्टीमुळे भाजपचा शरद पवारांनी जर उमेदवारी मिळवली तर फायदा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच वरवर ही उमेदवारी महाविकास आघाडीची अंतर्गत बाब वाटत असली तरी तिची राजकीय गणित मात्र खूप खोल आणि मोठी आणि भाजपसाठी महत्वाची आहेत. आणि म्हणूनच भाजप शांतपणे वाट बघतोय केव्हा शरद पवारांची उमेदवारी जाहीर होते. म्हणजेच हा निर्णय महाविकास आघाडीचा असला तरी राजकीय तरंग दूरपर्यंत जाणार आहेत. भाजप थेट मैदानात नाहीये, मात्र सगळ्या घडामोडींवर त्याची बारकाईनं नजर आहे. राजकारणात विनाकारण कोणत्याच गोष्टी घडत नसतात. त्यामुळे या प्रत्येक निर्णयामागं राज्यसभेच्या एक चाल दडलेली आहे, जी कुठेतरी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीवर परिणाम करू शकते. आता शरद पवारांची अधिकृत घोषणा उमेदवारीची केव्हा होईल यावर पुढची समीकरणं अवलंबून असतील. जर शरद पवारांना उमेदवारी दिली गेली नाही तर मग भाजप काय करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरतं.